स्टेट बँक ऑफ इंडियाचं जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी फार मोठी खुशखबर. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणली. त्या योजनेअंतर्गत 4 लाख रुपये तुम्हाला मिळणार असून ते 2 दिवसाच्या आत खात्यात जमा होऊ शकतात. व्हिडिओमध्ये डिटेल जाणून घेणार आहोत की 4 लाख रुपये मिळण्याची योजना कोणती आहे, स्टेट बँकेचे कोणते खाते असणार आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कसा हा लाभ आपल्याला मिळवायचा आहे आणि याचा कसा फायदा आपण उचलू शकतो. तर अगदी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना आणली, ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं खातं तुम्हाला खोलायचं आहे किंवा तुमचं आधीचं खातं देखील तुम्ही याच्यामध्ये करू शकतात. ते खातं आहे जनधन योजनेचं खातं. आता यासाठी एक खास ऑफर बँकेने आणली आहे. यामध्ये खातेधारकांना 2 लाख रुपयाचा अपघाती विमा मिळणार आहे. याबद्दल बँकेने ऑफिशियल ट्विटच्या माध्यमातून ट्विट देखील केलेलं आहे. या ट्विटमध्ये बँकेने यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची योग्य वेळ असल्याने आणि SBI रुपे जनधन कार्डसाठी अर्ज करण्याचं आवाहन बँकेनं आपल्याला केलं आहे. जर 2 लाख रुपयाचा हा विमा आपल्याला मिळवायचा असेल तर एक विशेष अर्ज तुम्हाला करायचा आहे किंवा तुमचं खातं एका विशिष्ट पद्धतीनं एक अर्ज देऊन ट्रान्सफर करायचं आहे, जेणेकरून हा तुम्हाला लाभ मिळू शकतो. केंद्र सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत भारतात 41,75,00,000 खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी 35,95,00,000 खाती कार्यरत असल्याची माहिती केंद्राने दिली. या योजनेअंतर्गत खातेधारकांना खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं बंधनकारक नाहीत आणि त्यांना सूट देखील देण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे की हा 2 ते 4 लाख रुपयाचा हा लाभ मिळवण्यासाठी कोणकोण खाते उघडू शकतो आणि कशा प्रकारची आवश्यक कागदपत्रे आहे. तर PMJAY प्रधानमंत्री जन धन योजना या अंतर्गत हे खातं जर तुमचं स्टेट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला हा लाभ मिळू शकतो. किंवा हे खातं उघडण्यासाठी तुमचं 10 वर्षापुढील कोणतंही नागरिक हे खातं उघडू शकतो. आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. याचबरोबर KYC सिकिल देखील हीच कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. आता या खात्याअंतर्गत कोणत्या सुविधा मिळतील आणि कशा पद्धतीनं तुम्हाला याला अर्ज करायचा आहे. या अंतर्गत तुम्हाला सरकारकडून मिळणारी सबसिडी तसेच इतर योजनांचे पैसे थेट खात्यात जमा होतात. म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जी खाती स्टेट बँकेमध्ये ओपन करण्यात आलेली आहे त्या खात्यामध्ये सर्वच्या सर्व ज्या काही योजनांचे पैसे आहेत तर ते त्या ठिकाणी जमा होतात. या खात्यामध्ये तुम्हाला मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते. 2 लाख रुपयापर्यंत अपघाती विमा, 30,000 रुपयाचा जीवन विमा कवर, रुपे डेबिट कार्ड वापरून तुम्ही याच्यामार्फत देशांतर्गत कुठेही व्यवहार त्या ठिकाणी करू शकता. तर भरपूर असं त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्टी याच्यामध्ये त्या ठिकाणी अंतर्भूत करून देण्यात आल्या आहेत. तर योजना कधी सुरू झाली? प्रधानमंत्री जनधन योजना 2014मध्ये सुरू करण्यात आली आहे. योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग, बचत, ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शन परवडणाऱ्या पद्धतीनं प्रवेश सुनिश्चित करते. आता याच्यामध्ये जर तुमचा अपघात जर झाला तर या झाल्यासाठी किंवा अपघात झाल्यानंतर त्याच्या जे काय आहे तर त्याच्यासाठी हा इन्शुरन्स त्याच्यामार्फत देण्यात येत आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास विम्याच्या रकमेनुसार दावा भारतीय रुपयांमध्ये म्हणजे त्या ठिकाणी दिला जातो. भारताबाहेर जरी कुठल्याही प्रकारचा जर अपघात जर झाला तर तो देखील याच्यामध्ये करण्यात येत असतो. आता ज्यांचं जनधन खातं बँक अकाउंट स्टेट बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी तर हा लाभ आहेच, पण त्या व्यतिरिक्त ज्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खातं नाही आहे तर ते लोक जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर देखील करू शकतात. आता जसं बेसिक सेविंग अकाउंट जर तुमचं असेल तर त्याला जनधन योजनेच्या खात्यात तुम्ही ट्रान्सफर देखील करू शकता. तसं पर्याय देण्यात आलेला आहे. जनधन खातेदारांकडून बँकेकडून रुपे PMJDY कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018पर्यंत उघडलेल्या जनधन खात्यावर जारी केलेलं रुपे PMJDY कार्ड विम्याची रक्कम 1 लाख रुपये असेल आणि 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जर एखाद्याने हे खातं उघडलं असेल तर त्या अशा ग्राहकांना 2 लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा याच्यामार्फत देण्यात येत असतो. आता साधारणपणे याचा लाभ कसा उचलायचा, म्हणजे जर हे 2 लाख रुपये तुम्हाला कसे मिळतील तर तुम्हाला क्लेम हे करण्यासाठी एक क्लेम फॉर्म भरावा लागेल. याबरोबर तुमचं ओरिजिनल डेथ सर्टिफिकेट त्या ठिकाणी याच्यामध्ये द्यावं लागेल. FIRची ओरिजिनल कॉपी या ठिकाणी द्यावं लागेल. पोस्टमार्टम रिपोर्ट, FSL रिपोर्ट, आधारची कॉपी, बँक स्टेटमेंट पेपर, रुपे कार्ड असल्याचं शपथपत्र. तर अशा विविध गोष्टी ॲक्सिडेंट झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट जमा करावं लागतील. नॉमिनीचं नाव, बँक डिटेल, पासबुकची जी काही कॉपी असेल त्याची सहित याच्या सहित जमा करून बँकेच्या हे जमा केल्यानंतर बँकेच्या 10 कामाच्या दिवसामध्ये सर्व क्लेम होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचे पैसे त्या ठिकाणी मिळून जातील. म्हणजेच ही एक प्रकारची इन्शुरन्स योजना आहे. याच्या अंतर्गत जर कधी अपघात झाला, अपघाती मृत्यू झाला तर त्या केसमध्ये तुम्हाला बँकेच्या तर्फे जे काही रुपे डेबिट कार्ड आहे त्याच्या माध्यमातून PMJDY म्हणजे प्रधानमंत्री
जनधन योजनेअंतर्गत जर खातं तुम्ही ओपन केलं असेल तर त्या अंतर्गत तुम्हाला हा विमा त्या ठिकाणी भेटू शकतो. तर लवकरच तुम्ही नजीकच्या बँकेमध्ये जाऊन याविषयी चौकशी करा. माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. लागणार आहे. आता या खात्याअंतर्गत कोणत्या सुविधा मिळतील आणि कशा पद्धतीनं तुम्हाला याला अर्ज करायचा आहे. या अंतर्गत तुम्हाला सरकारकडून मिळणारी सबसिडी तसेच इतर योजनांचे पैसे थेट खात्यात जमा होतात. म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जी खाती स्टेट बँकेमध्ये ओपन करण्यात आलेली आहे त्या खात्यामध्ये सर्वच्या सर्व ज्या काही योजनांचे पैसे आहेत तर ते त्या ठिकाणी जमा होतात. या खात्यामध्ये तुम्हाला मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते. 2 लाख रुपयापर्यंत अपघाती विमा, 30,000 रुपयाचा जीवन विमा कवर, रुपे डेबिट कार्ड वापरून तुम्ही याच्यामार्फत देशांतर्गत कुठेही व्यवहार त्या ठिकाणी करू शकता. तर भरपूर असं त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्टी याच्यामध्ये त्या ठिकाणी अंतर्भूत करून देण्यात आल्या आहेत. तर योजना कधी सुरू झाली? प्रधानमंत्री जनधन योजना 2014मध्ये सुरू करण्यात आली आहे. योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग, बचत, ठेव खाती, क्रेडिट विमा, पेन्शन परवडणाऱ्या पद्धतीनं प्रवेश सुनिश्चित करते. आता याच्यामध्ये जर तुमचा अपघात जर झाला तर या झाल्यासाठी किंवा अपघात झाल्यानंतर त्याच्या जे काय आहे तर त्याच्यासाठी हा इन्शुरन्स त्याच्यामार्फत देण्यात येत आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास विम्याच्या रकमेनुसार दावा भारतीय रुपयांमध्ये म्हणजे त्या ठिकाणी दिला जातो. भारताबाहेर जरी कुठल्याही प्रकारचा जर अपघात जर झाला तर तो देखील याच्यामध्ये करण्यात येत असतो. आता ज्यांचं जनधन खातं बँक अकाउंट स्टेट बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी तर हा लाभ आहेच. पण त्या व्यतिरिक्त ज्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खातं नाही आहे तर ते लोक जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर देखील करू शकतात. आता जसं बेसिक सेविंग अकाउंट जर तुमचं असेल तर त्याला जनधन योजनेच्या खात्यात तुम्ही ट्रान्सफर देखील करू शकता. तसा पर्याय देण्यात आलेला आहे. जनधन खातेदाराकडून बँकेकडून रुपे PMJDY कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018पर्यंत उघडलेल्या जनधन खात्यावर जारी केलेलं रुपे PMJDY कार्ड विम्याची रक्कम 1 लाख रुपये असेल आणि 28 ऑगस्ट 2018 पूर्वी जर एखाद्याने हे खातं उघडलं असेल तर त्या अशा ग्राहकांना 2 लाख रुपयापर्यंतचा अपघाती विमा याच्यामार्फत देण्यात येत असतो. आता साधारणपणे याचा लाभ कसा उचलायचा म्हणजे जर हे 2 लाख रुपये तुम्हाला कसे मिळतील तर तुम्हाला क्लेम हे करण्यासाठी एक क्लेम फॉर्म भरावा लागेल. याबरोबर तुमचं ओरिजिनल डेथ सर्टिफिकेट त्या ठिकाणी याच्यामध्ये द्यावं लागेल. FIRची ओरिजिनल कॉपी या ठिकाणी द्यावं लागेल. पोस्टमार्टम रिपोर्ट, FSL रिपोर्ट, आधारची कॉपी, बँक स्टेटमेंट पेपर, रुपे कार्ड असल्याचं शपथपत्र. तर अशा विविध गोष्टी ॲक्सिडेंट झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट जमा करावं लागतील. नॉमिनीचं नाव, बँक डिटेल, पासबुकची जी काही कॉपी असेल त्याची सहित याच्या सहित जमा करून बँकेच्या हे जमा केल्यानंतर बँकेच्या 10 कामाच्या दिवसामध्ये सर्व क्लेम होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचे पैसे त्या ठिकाणी मिळून जातील. म्हणजेच ही एक प्रकारची इन्शुरन्स योजना आहे. याच्या अंतर्गत जर कधी अपघात झाला, अपघाती मृत्यू झाला तर त्या केसमध्ये तुम्हाला बँकेच्या तर्फे जे काही रुपे डेबिट कार्ड आहे त्याच्या माध्यमातून PMJDY म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जर खातं तुम्ही ओपन केलं असेल तर त्या अंतर्गत तुम्हाला हा विमा त्या ठिकाणी भेटू शकतो. तर लवकरच तुम्ही नजीक